नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी चालली आहे मुंबईतील मड जेट्टीजवळील श्री मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी, जे मड येथे आहे. आणि इथे जाण्यासाठी तुम्ही मडवरूनही मालाडवरूनही येऊ शकता किंवा वर्सोवावरून येऊ शकता. तर मी आता वर्सोवावरून चाललेली आहे आणि इथे मी वर्सोवाच्या बेटावर आलेली आहे. इथे पहा, अशा टू व्हीलर्स जाण्यासाठी वेगळी रांग आहे आणि आपल्या माणसांना जाण्यासाठी वेगळी रांग आहे. तर ही समोरून येणारी फेरी ही तिकडून आलेली आहे मड जेट्टीवरून आणि आता वर्सोवाच्या बेटावरती आलेली आहे. तर आपण आता जाणार आहोत आणि तिकडे जाऊन मुक्तेश्वर मंदिर, महादेव मंदिर, म्हणजेच ते किल्लेश्वर महादेव मंदिर या नावानेही ओळखलं जातं. तर हे पहा, आता ही माणसं उतरलेली आहेत आणि इथून अशा टू व्हीलर्स जाण्यासाठी मार्ग केलेला आहे. सगळ्या टू व्हीलर्स इथून जातात. छान असं त्यांनी नियोजन केलेलं आहे. प्रथम टू व्हीलर्स निघतात आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी प्रवाशांनी आत जायचं आहे फेरीमध्ये. चला तर आपण जाऊया. हे पहा, मी आता तुम्हाला दाखवते आहे फेरीमध्ये बसल्यानंतर कसं दृश्य दिसतंय. खूप छान असं दृश्य दिसत आहे आणि आजूबाजूला तुम्ही बिल्डिंग पाहू शकता, ज्या पहिल्यांदा नव्हत्या आता झाल्या आहेत. आणि खूप दूरवर ज्या बिल्डिंग दिसत आहेत ते आपल्याला शहरांचा हा किनारपट्टा दिसत आहे. खूप छान असं वाटतं आहे फेरीमधून जाताना. तुम्ही पण असं वर्सोवावरूनच या, म्हणजे तुम्हाला याचा आनंद घेता येईल. चला तर आपण आता आलो आहोत मडच्या बेटावर. आता इथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला तिकीट घ्यायची आहे आणि त्यानंतर बाहेर जायचं आहे. तर हे पहा, हे तिकीट घर आहे आणि इथून परत आपल्याला वर्सोवाला जातानाही इथूनच तिकीट घ्यायचं आहे. बाहेर आल्यानंतर ह्या अशा रिक्षा उभ्या आहेत, ज्या आपल्याला देवळापर्यंत घेऊन जातील. तर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हरबादेवी मंदिर दाखवलं आहे, त्यामुळे मी हरबादेवी इथे मड मार्केट इथे उतरली आणि त्यानंतर मी चालतच गेलेली आहे. हे पहा, मी इथे उतरलेली आहे आणि इथून सरळ चालत गेल्यावर उजव्या बाजूला हरबादेवीचं मंदिर आहे. तुम्ही इथे येऊन दर्शन घ्या आणि त्यानंतर पुढे चालत चालत जायचं, म्हणजे आपल्याला निसर्गाचा आनंदही घेऊन जाता येतं आणि सगळं पाहत जाता येतं. खूप छान असं आजूबाजूला वातावरण आहे. शहराच्या गजबजाटापासून आपण खूप शांत अशा वातावरणात आलेलो आहोत. प्रथम आम्हाला हे कालिका मातेचं मंदिर लागलेलं आहे. पण एक आहे की इथे सगळी मंदिरं दुपारची बंद असतात, म्हणजे 4 किंवा 5 वाजता खुली होतात. तर हे पहा, हे मंदिर आहे आणि इथून मग पुढे असं सरळ चालतच जायचं आहे. एकच रस्ता आहे जो आपल्याला पुढे पुढे असं सरळ चालत जायचं आहे. दोन्ही बाजूला छान अशी हिरवीगार झाडं, स्वच्छंदी वातावरण आहे. चालतानाही मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. खूपच छान असं वातावरण आहे. आणि हे पहा, इथे हे मासे पकडण्याची जाळी आहेत. इथे हे विणतात, इथे हे आपले बांधव, कोळी बांधव. आणि आता आलेलं आहे श्री मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर यांचं हे प्रवेशद्वार. तर इथून आपल्याला आत जायचं आहे आणि समोर पुढे रस्ता गेला आहे, तिथे नाही जायचं आहे. तर आपल्याला इथे गेटच्या इथून आतमध्ये जायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूला सुंदर अशी हिरवीगार झाडं आहेत. खूप छान वाटतं आहे. चालण्यामध्ये पण खूप आनंद मिळत आहे. असं काही जण म्हणतात की हे मंदिर म्हणजे पुरातन तर आहेच, पण काही जण म्हणतात की हे 200 वर्ष जुनं आहे, तर काही म्हणतात 700 वर्ष जुनं आहे. तर आपण पाहूया, चला जाऊया. खूप छान असं शांत वातावरण आहे. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं आहेत. अशा निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे. तर हे पहा, हे पहिलं गेट आहे. हा दरवाजा आहे जिथून आपण आत प्रवेश करू शकतो आणि पुढे पण एक आहे दरवाजा. आपण तिथून जाऊया, कारण आपल्याला पुढे छान असं दृश्य दिसेल. पहा, किती सुंदर असा हा समुद्र आहे. आणि हे जी आपल्याला लाकडांचं असं बांधलेलं दिसतंय, तिथे हे लोक सुकी मच्छी सुकवतात, कारण त्यांचा हा एक व्यवसाय आहे कोळी बांधवांचा. किती सुंदर असं स्वच्छ असं पाणी आहे पहा. आणि हा आहे
मडचा किल्ला, पण आता इथे जाण्यास परवानगी नाही आहे, पूर्वी होती. आणि त्याच्या बाजूलाच आहे आपलं हे महादेव मंदिर. तर अशा निसर्गरम्य ठिकाणी हे असं आपलं मंदिर आहे आणि खूपच मन प्रसन्न होऊन जातं इथे आल्यानंतर. तर तुम्ही पण इथे या आणि याचा आनंद घ्या. इथे महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भाविकांची खूप गर्दी असते आणि इथे येण्याचा टायमिंग आहे सकाळी 5:30 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते 8. कोळी बांधव नित्यनियमाने या शिवलिंगाची पूजा करतात. चला तर आपण आता मंदिर बघूया. इथे कोळीवाड्यातीलच कोळी महिला वर्ग इथे येतात आणि शिवलिंगाची पूजा करतात, शिवलिंगाला सजवतात. तर पहा इथे बाजूला मारुती राया आहेत आणि हे आहे शिवलिंग. खूप सुंदर असं मोठं शिवलिंग आहे, जे आपल्याला असं कधीच कुठे पाहायला मिळणार नाही. आणि त्यानंतर जी सजावट केली आहे ते मी तुम्हाला दाखवते. ही पहा, या महिला वर्गांनी खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. मोठ्या भक्तिभावाने ती इथे नियमितपणे येऊन पूजा करतात आणि सजावट करतात. निसर्गरम्य ठिकाणी असं सुंदर हे श्री मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर आहे. तुम्ही पण इथे या आणि महादेवांचं दर्शन घ्या. तर घरी जायला आम्हाला संध्याकाळच झाली आणि दृश्य ते एवढं सुंदर दिसत होतं ना, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पण हे दृश्य आवडलं का नाही संध्याकाळचं. खूपच माझं मन प्रसन्न झालं. किती फोटो काढू आणि काय करू कळतच नव्हतं. खरोखरच छान असं वाटत होतं. आकाश पण बघा, पाणी पण एकदम संत आणि ही फेरी, सगळं काही एकदम नयनरम्य होतं आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. आणि ही फेरी आता चाललेली आहे मड बेटावर आणि आपण आता चाललेलो आहोत वर्सोवा बेटावर. तर खूप सुंदर असं आजचा दिवस गेलेला आहे. हरबादेवीचं दर्शनही घेतलं मी आणि त्यानंतर श्री मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेवांचंही दर्शन घेतलं. खूप बरं वाटलं. तुम्ही पण या आणि या दोन्ही स्थळांना भेट द्या. मडबेट हे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे आणि तिथे कुटा म्हणजे सुकी मच्छी यासारखे स्थानिक उत्पादने इथे मोठ्या प्रमाणात बनवली जातात. तर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर इथे सुकी मच्छी विकायला असते, तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. पहा किती सुंदर दिसतंय ना रात्रीचं ही लाईट आणि त्यानंतर ही फेरीची पडणारं प्रतिबिंब पाण्यामध्ये मला तर खूपच आवडलं. झाडांचंही प्रतिबिंब दिसतंय, लाईटीचं, फेरीचं किती छान दिसतंय पहा. चला तर आपलं आता बोलता बोलता वर्सोवा बेट जवळ आलेलं आहे आणि आता आपल्याला खाली उतरायचं आहे. तर हे पहा, सगळी बेट आलेलं आहे आणि सगळीजणं आता एकदम रांगेमध्ये उतरणार आहेत. कोणी काही गर्दी वगैरे करत नाही. सगळे एकदम नियोजन फार व्यवस्थित आहे. गेल्या शुक्रवारी मी श्री हरबादेवी मंदिर दाखवलेलं आहे. कोणी पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर कसा काय वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे माझा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या पर्यटन गाथा या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ओम नमः शिवाय.